लागलेला आहे. आता बैठकीचं सत्र सुरू आहे. आजच्या बैठकीचं महत्व काय होतं? ना आज पक्षांतर्गत सन्माननीय नेते नांदगावकर साहेब, नितीन सरदेसाई साहेब, 3 उपशहराध्यक्ष, शहराध्यक्ष, वॉर्डच्या ज्या आहेत रचना आहेत त्याच्याबद्दल सगळी महानगरपालिकेचे जे वॉर्ड, मुंबई महानगरपालिकेचे वॉर्ड, त्याच्या संदर्भातली चर्चा झाली आणि ती पक्षांतर्गत महत्वाची बैठक. एकंदर पाहिलं गेलं तर नेहमीपासून अनेक चर्चा होत होत्या की काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का, जेव्हा मनसे आणि ठाकरे बंधूंची एक युती चांगली होताना दिसते किंवा अजूनपर्यंत त्याची घोषणा झाली नाही. आज काँग्रेसने ऑफिशियली सांगितलंय काय मनसेसोबत जाणार नाही. कसं काय वाटतं? मुळात आम्ही कधीही काँग्रेसला कुठल्याही युतीचा प्रस्ताव कधीही दिला नव्हता, ना काँग्रेसने आम्हाला कुठल्याही युतीचा प्रस्ताव दिला नव्हता. त्यामुळे मला असं वाटतं या वायफळ चर्चा या फक्त काही लोकांमध्ये चाललेल्या त्या चर्चांना काही अर्थ नाही. त्यावेळी वर्षा गायकवाडांनी मनसेला अशी टीका केली की असंस्कृत पक्ष आहे हा, मारझोड करणारा, गरिबांना मारणारा पक्ष, असंस्कृत पक्ष म्हणून तुम्हाला ही नव्हती. वाक्य वापरले त्यामध्ये की मारणाऱ्यांसोबत काँग्रेस जाण्याची इतिहास नाही, काँग्रेस संस्कृती नाहीये मनसेला. मला असं वाटतं की काँग्रेसचा काय इतिहास आहे हा सगळ्यांना माहिती आहे. मला त्याच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही. काँग्रेसने कोणाला मारलं, कोणाला जोडलं, कोणाला ठेवलं, हा सगळा इतिहास काँग्रेसचा आहे. त्यामुळे वर्षाताईंनी त्यांच्या तोंडाला आवर घालावा, त्याच्यापेक्षा जास्ती मी बोलणार नाही. आणि त्या ज्या एकट्या लढतायत त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. रिझल्ट नंतर हा युटर्न वाटतं काँग्रेसचा. बिहारच्या रिझल्ट नंतर ज्या पद्धतीने काँग्रेस आपटलेली आहे, मला असं वाटतं त्यांनी त्यांचं आत्मचिंतन करावं. दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वतः कुठे कमी पडतात याचा विचार त्यांनी केला पाहिजे. बिहार निवडणुकीमध्ये मतदार याद्यांचा विषय घेऊन विरोधी पक्षांनी रान पेटवलं होतं, फेक वोटर्स. मात्र त्याचा निवडणुकीमध्ये परिणाम त्यामुळे बिहारच्या नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत. थोडे दिवस जाऊ द्या, काय झालंय काय नाही याची सत्यता बाहेर येईल. आज काँग्रेस चिंतन शिबिर होतं, पण चिंतन शिबिरामध्ये फक्त एकच विषय होता, मनसे. आणि मनसे बरोबर आम्ही जाणार नाही असं ठाम. पहिली गोष्ट, आमंत्रण कोणी दिलेलं त्यांना? आमच्या बरोबर या असं आमंत्रण आम्ही दिलं नव्हतं. त्यामुळे स्वतःच चिंता करायची, स्वतःच आमंत्रण हे करायची आणि स्वतःच नाही म्हणायचं, या गोष्टीला काय अर्थ नाही ना. आम्ही काय त्यांना आमंत्रण दिलं नाही किंवा आम्ही काय प्रस्ताव दिला नाही, त्यामुळे आमचा काय विषय नाही. मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठीवादी पाहायला मिळतंय. नाना तुकाराम विरारच्या दरम्यान ट्रेनमध्ये मारामारी झालेली आणि त्या ठिकाणी मला वाटतं आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो की जे बाहेरनं आलेले आहेत परप्रांतीय, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मुंबई महाराष्ट्र हा सर्वप्रथम मराठी माणसाचा आहे. ते दादागिरी मराठी माणसाचीच चालणार, बाहेरच्या येऊन इथे दादागिरी नाही सहन केली जाणार नाही. असं म्हणत आहेत की बिहार निवडणूक पाहता कुठेतरी आता विरोधकांनी एकटीने निवडणूक लढली पाहिजे, म्हणजे स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये सर्वच विरोधकांनी एकत्र लढलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. असू शकेल, त्यांचं वैयक्तिक म्हणणं काही असू शकतं, काय प्रॉब्लेम नाही.